हेरिंग चालू असताना तिसऱ्या ऑफिसने ह्याला परवाना दिला असं म्हणते ममताला. तो हेरिंग चालू असताना परवाना देता येत नाही. बरं ठीक आहे, दिला परवाना. ते काय अनलिगली सभासद नाहीत, काय नाही, तर बाहेरचे चिवून माश्या धरायलेत. ह्याचं म्हणणं आहे की बावनची बॉडी समजा आता चालू ह्याच्यात, तर बावनच्या बॉडीकडे शासकीय मान्यता नाही, काय नाही. सचिव चेअरमनला मान्यता नाही. वारंवार सचिव चेअरमनची सत्ते परत मागतोत. आजपर्यंत आम्हाला भेटणं 2024 पासून वारंवार आंदोलन उपोषण आम्ही सारखे करतो, आजपर्यंत न्याय नाही. जर आम्हाला न्याय नाही भेटला तर इथून पुढे आम्ही जलसमाधीचा पर्याय काढणार. काय एकंदरीत कसा संघर्ष आहे तुमचा? काय या संस्थेमध्ये नेमकं काय घोटाळे होतात, कशा प्रकारच्या अडचणी येत आहेत, काय प्रशासन तुम्हाला दिशाभूल करतंय? प्रशासन खूप दिशाभूल करतंय. आज राजे भाऊ बाबूराव पहिले सचिव चेअरमन आहेत. आज नवीन सचिव चेअरमन जे दावते त्यानं 8,69,000 रुपये उचलले, बँकेला वर्ग झाले उचलले. तेच आरोप राजे भाऊ बाबूराव साळुंक्यावर करतात. ते पत्राविषयी पुरावे आमच्याकडे आहेत ऑफिसला. म्हणजे आम्हाला ऑफिस दिशाभूल करते. आमचे सगळ्यात आमचे ऑफिसवर आरोप आहे. कोण कोण याच्यामध्ये विनापरवाना मच्छीमारी करते? मंजरतचे काही लोक आहेत, काही इथले आहेत. त्याला एक ममतानं सचिव चेअरमन नेमुना मस्के वाघमोडे ह्याचं लेटर पॅडवर फक्त अध्यक्ष म्हणून हे आहे. सचिवचं त्या लेटर पॅडवर नाव नाही. त्याच्यानंतर पुन्हा ते हे संपत वामन वाघमोडे ह्याचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर. आणि संगमित करून हे दिशाभूल करायचं आमचे काय काय नियम असतो ज्यावेळेस संस्था तयार केली जाते किंवा ज्यावेळेस नवीन सदस्य किंवा अध्यक्ष निवडायचे असतात, काय नियम असतात? त्याच्यात 100% तर क्रियाशील सभासद पाहिजे. आज त्याचे क्रियाशील सभासद एकही पाण्यात नाही. आज 15 दिवस झालं. मी बघ फोटो काढतो, तर आम्ही व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्याला आम्ही व्हिडिओ फोटो देऊन तक्रार केली. क्रियाशील सभासद असा नियम असतात, एकही क्रियाशील सभासद त्याच्या पाण्यात नाही. काय आता किती दिवसापासून तुमचं उपोषण सुरू आहे? आणि पोलीस प्रशासन किंवा तुमचं जे मत्स्य विभाग आहे ते काय तुम्हाला फोनद्वारे किंवा चर्चा करतायत? फोनद्वारे काहीच चर्चा नाही त्याची आणि काहीच नाही. आमच्याकडे कोणी आलं नाही, पोलीस प्रशासन आलं नाही, काय नाही. आज 4था दिवस आहे. आपल्यासोबत दुसरे देखील उपोषण करतात. काय जातात, कशा प्रकारे खरे तसेच मारायला लागले? काय नियम कसा असतो किंवा काय अडचणीत कशा काय तुमची मागणी असणार आहे? काय क्रियाशील सभासद मासेमारी करायला लागलेत. बोगस त्यांचे नावं नाहीत, गावं नाहीत, काय नाहीत. त्यांना सत्ते परत मागितलं तर सत्ते परत देत नाहीत. काय तुम्ही किती दिवसापासून या व्यवसायात आहात? किती दिवसापासून मच्छीमार करतायत आणि आता तुमच्यावर अन्याय होते? जवळजवळ 15 वर्ष झाले मी सभासद ह्या ममताचा. आणि ते म्हणतो तुम्ही सभासद नाही. कुठली नोटीस नाही, कुठली नोटीस नाही आम्हाला. काढलेली नोटीस नाही, घेतलेली नोटीस नाही. मला दुसरं घेतलेली. नक्कीच कारण की गेल्या 15 ते 20 वर्षापासून सचिव म्हणून संस्थेचं काम करीत आहे. आणि काम करीत करीत पूर्णपणानं 2024-22 पासून चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं होतं. त्याच्यामध्ये संपत्ती वाघमोडे यांनी खोटे सह्या आणि अंगठे घ्यायला चालू केले. मग मी त्यांना सांगितलं की खोटे सह्या अंगठे कुठल्या ह्या सदस्याचे व क्रशिंग मासे मारणाऱ्या लोकांचे घ्यायचे नाहीत. त्यांना आपण पद दिले तर त्यांना स्वतःच सह्याचे आणि अंगठ्याचे ते स्वतःच मालक आहेत, त्यांनाच मालकी केली पाहिजे. त्याच्यानंतर म्हणले तू काय लय राजीव गांधी गेलास का? त्याच्या बी टकुऱ्यावर कावळे हाकतेत. तर मी म्हणलं राजीव गांधी नाहीत, पण आपल्याला नियमाप्रमाणे निवड झाली 2016ला. ती 2016मध्ये क्रशिंग जेवढे तपासणीमध्ये अधिकारी येऊन क्रशिंग माशाची तपासणी करून क्रशिंग ज्यांना सदस्य म्हणते त्यांना पाण्यामध्ये सोड आणि त्यांचे फोटो काढून घेतले आणि तेच क्रशिंग सदस्य म्हणून मानल्या जातो. तर हे म्हणतात की तुम्ही कोण आम्हाला विचारणार, तुमचा आमचा विचारण्याचा अधिकार नाही. तर म्हणलं आम्हाला 11 बॉडीमध्ये सचिव म्हणून निवड करून सर्व सदस्यांना व 11 संचालकांना निवड करून सचिव पद दिलेलं असल्यामुळं आम्हाला त्याचं पालन करावं लागेल. तर हे म्हणतात की तुम्ही काही राजीव गांधी गेलात का पालन करायला? तर तुम्ही पालन करू शकत नाहीत, काय नाहीत. आम्हाला आमच्या मनावर हुकुमशाहीनं संस्था चालवायची. तुम्हाला काय करून घ्यायचं तर आमचं करून घ्या. आमची कुठवर बी जायची तयारी आहे. आमच्यापाशी पैसा आहे, ताकद आहे आणि हुकुमशाही आहे. हुकुमशाहीनंच आम्ही पूर्णपणे संस्था चालवतो. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. आणि पुन्हा 2000 लॉकडाऊन पडलं 20ला, त्यावेळेस लॉकडाऊन पडल्यापासून जे संस्थेचे
उपासमार होईल 43 सभासद व त्याच्यामध्ये क्रशिंग मासेमारी सभासद व संचालक सचिव चेअरमन यांना एकूण 9 लाखापर्यंत ते 10 लाखापर्यंत अनुदान आलं लॉकडाऊनमध्ये. तर तिथून पुढं त्यांची नेत बदलली संपत्ती वाघमोड्याची, आणि संपत्ती वाघमोड्यानं खोट्या सह्या खोटे अंगठे लावून परळीमध्ये बसून भद्रीजी एक हे असतो ऑडिटनं, त्या भद्रीची दिशाभूल करून स्वतः लिहून त्याचे सही शिक्के मारून हे पैसे यमुनाला न माहीत होता व मारताला न माहीत होता सचिव चेअरमन त्यांना वरच्या वरी भद्रीच्या ऑडिटमध्ये दाखविले. त्याला मान्यता यार ऑफिसची कुठलीही नसताना यार ऑफिसचं म्हणणं येलं की घेताना बी आम्हाला आमच्या विचारनंच घ्यावा लागते आणि काढताना बी आम्हाला नोटीस देऊन काढावं लागते. तुम्ही तुमच्या मनानं कारभार चालला. तर त्यांना सांगितलं की आमच्याकडं मंत्री आहेत, आमच्याकडं दबाव करायला माणसं आहेत. मग त्यांना दबाव करायला काही परळीची मंडळी लावली. त्या अधिकाऱ्याच्या मागं लावल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रशासन लावलं. प्रशासन लावल्याच्या नंतर प्रशासन का उठीत नाहीत, आमचे कागद चांगल्या पद्धतीनं खोटे नाटे का घेत नाहीत म्हणून त्यांच्यावर काही केसेस करण्याच्या धमक्या टाकल्या. काही एका व्यक्तीवर त्या यार ऑफिसच्या व्यक्तीवर धमकी देऊन फोनवर आम्हीच परळीचे आहेत म्हणून दबाव टाकून ते प्रशासन उठवायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दुसरंच बी प्रशासन लावलं. त्याच्यानंतर त्याच्यात बी दबाव टाकला. मग सोनवणे घेतलं. सोनवणेला तिसऱ्या ऑफिसच्या कर्मचारी ते सोनवणे त्याच्यावर दबाव टाकून त्यांना परत तुम्हाला सांगतो प्रशासन परत पुन्हा आणखीन त्यांना दबावाखाली उठविलं. त्याच्यानंतर मुंबईला प्रशासन लावून अवसना संस्था काढली. मुंबईचा जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं परत प्रशासन चालू केलं की त्यांना 2 तारखे पडल्या की मासेमारीचा परवाना तिसऱ्या ऑफिसरनं सानप म्हणून आहे त्यांना लगेच त्यांच्या मतभेदानं पाहुण्याच्या नात्यागोत्यानं त्यांना सरळपणानं दिला. आणि त्यानंच परवाना देताना आम्ही म्हणलं परवाना आम्हाला दी, तर ते म्हणला परवाना देता येत नाही, ते ममताला जाऊन मागा. आम्ही म्हणलो की ममता ही आमची संस्था आम्ही गेल्या अनेक वर्षापासून 15 ते 20 वर्षे 22 वर्षे झाले केली, ते आम्हीच चेअरमन सचिव आहे. तर ते म्हणले तुमच्या बोगस सह्या केल्यात का खऱ्या सह्या केल्यात. कसबे ऑडिटरनं आणि भद्रीनं ऑडिटरनं ते त्यांना जाऊन विचारा, आमच्याकडे काही विचारायची गरज नाही. काय आता तुमची